एकीकडे बिहार निवडणुकीच्या निकालाचा धुराळा वाजला तर दुसरीकडे हिंगोलीमध्ये जे आहे ते शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी शिवसेनेच्या 34 जागेवरती जे आहेत ते नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे। जोरदार शक्ती प्रदर्शन करत आमदार बांगर यांनी या 34ला 34 उमेदवारांचे उमेदवारी जे आहे ते अर्ज दाखल केलेले आहे आणि त्यांच्या भाऊजही या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणामध्ये आहेत। खरं तर आज 34 उमेदवारांची तुम्ही उमेदवारी अर्ज केली, दुसरीकडे तुमच्या भाऊजही सुद्धा तुम्ही निवडणूक रिंगणामध्ये उतरलात, जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। या ठिकाणी शक्ती प्रदर्शन हे माझ्या हिंगोली शहरातल्या माझ्या सर्व माता बहिणी, वडीलधारी मंडळी, युवा पिढी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी स्वतः कुठल्याही प्रकारचं फक्त उमेदवारी अर्ज भरायचा म्हणून सांगितलं आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्हाला सांगतो की आशीर्वाद देण्यासाठी आल्यात। मला तरी असं वाटतंय की येणाऱ्या 3 तारखेला गुलाल हा शिवसेनेचा आहे। खरं तर सोबळाचा नारा दिलेला आहे आणि तुम्ही म्हटलं की मग गर्दी आली, जर तुमची कावड यात्रा असो या उमेदवारी अर्ज असो, गर्दी असते, शक्ती प्रदर्शन असते, नेमकं या शक्ती प्रदर्शनातून विरोधकांना काही इशारा असतो का? विरोधकांना मला वाटते की काही इशारा देण्याची आवश्यकता नाही। आज त्यांनी ही मायबाप जनतेचं ज्या पद्धतीचं प्रेम पाहून मला वाटते विरोधकांनी मुकाट्यानं आमच्या पाठीमागे यावं आणि शिवसेना जिंदाबाद असा नारा लावावा। खरं तर सोबळाचा नारा दिला, दुसरीकडे पक्षश्रेष्ठीकडून वरच्या लेवलला कुठलीही अजून हालचाल झालेली नाही सोबळाची, मात्र तुम्ही सुरुवातीपासूनच निर्णय घेतला की सोबळ आणि आज ते तुम्ही करून दाखवलं, 34ला 34 उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल केला। मला असं वाटते की मैत्रीपूर्ण लढत लढवणं आणि सोबळावरचा नारा देणं याच्यामध्ये माझ्या सर्व शिवसैनिकाला न्याय भेटला पाहिजेत। जर आपण युती केली असती तर त्या ठिकाणी 14 उमेदवार 17 उमेदवार हे नाराज झाले असते, तिकडचे कळमनुरी वसमत तीच परिस्थिती राहिली असती। पण मला असं वाटतं की मैत्रीपूर्ण लढत लढून 17ला 17 उमेदवार त्या ठिकाणी 34ला 34 उमेदवार त्या ठिकाणी द्यायचे आणि मैत्रीपूर्ण लढत लढवायची। कुठल्याही प्रकारची कुणावरही टीका टिप्पणी आम्ही करणार नाहीत आणि केलीही नाही। येणाऱ्या 3 तारखेला 2 तारखेचं मतदान आणि 3 तारखेचा गुलाल या ठिकाणी हिंगोली शहरामध्ये दुगणी ताकद। आमचे माजी आमदार, आमचे नेते आदरणीय भाऊराव पाटील गोरेगावकर सुद्धा आमच्या सोबत आलेले आहेत। दुधामध्ये साखर पडलेली आहे आणि या ठिकाणी शहरामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांचं वर्चस्व आहे, त्यांची ताकद आहे आणि शिवसेनेची ताकद त्यांना भेटलेली आहे। त्याच्यामुळं या ठिकाणी 100% शिवसेनेचाच विजय या ठिकाणी राहणार आहे। खरं तर बिहार निवडणुकीचा निकाल सुरू आहे, एकीकडे वाटचाल जी आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिशेने होत आहे, काय सांगाल आपण? मी तुम्हाला एवढंच सांगेल की ही निवडणूक माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे। वरचं जे राजकारण आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा असेल, केंद्राचा असेल, आम्ही सोबतच आहोत, पण या ठिकाणी माझ्या शिवसैनिकाला न्याय देण्यासाठी आम्ही सर्व मैत्रीपूर्ण लढत लढवण्याचं ठरवलेलं आहे। खरं तर हिंगोली शहरामध्ये तुम्ही यापूर्वी राजकीय मोठी खेळी खेळली, माजी आमदार होते काँग्रेसचे भाऊ पाटील गोरेगावकर, यांना तुम्ही घेतले, त्यांची ताकद आणि तुमची ताकद मिळून आता काय वाटचाल आहे पुढची? या ठिकाणी तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगेल की भाऊराव पाटील गोरेगावकर आणि संतोष बांगर, उद्याच्या नगरपालिका, उद्याची जिल्हा परिषद, उद्याची पंचायत समिती, ग्रामपंचायत या ठिकाणी शिवसेनेचा ध्वज आम्ही फडकवणार आहोत। भाऊ, खरं तर माजी पक्ष पुन्हा मैदानात येण्याची चर्चा आहे, तुमचा माजी पक्ष काय इशारा असणार आहे त्यांना आजच्या शक्ती प्रदर्शनातून? 17 तारीख झाल्यानंतर किती उमेदवार ते उभे राहतात ते आपण पाहू। विश्वास काय आहे नेमका तुम्हाला या 34 उमेदवारांचा? 34 उमेदवार आणि नगराध्यक्ष आले म्हणून या ठिकाणी तुम्ही हे करा। 3 तारखेची फक्त आम्ही वाट पाहतोय। खरं तर आम्ही जे आहे ते फक्त 3 तारखेची वाट पाहतो। हे सगळे 34ला 34 आणि अध्यक्षपदाचा उमेदवार विजय होणार असल्याचा विश्वास कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर, त्याचबरोबर माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।